रत्नागिरीला नेशील का? ज्योतिबा वाडी रत्नागिरीला नेशील आलो का? आहोत इकडं ज्योतिबा पायवारी करण्यासाठी. तर इथं ज्योतिबा डोंगर आहे, मी धावणारच आहे तुम्हाला. पण इथं एक असं झर आहे की कंपल्सरी कसलाही दुष्काळ असू द्या कंटिन्यू पाणी राहतं त्याच्यामध्ये. तर भक्त ते देवाचीच करणे नारळात पाणी म्हणायचं ना, तसं ते काम आहे. तर इथं त्या झऱ्याचं पाणी कधी आटत नाही. ह्या रोडला ती देवाने सेवा करून ठेवली आहे की भक्त आपले चालत आले तर त्यांना ती तहान लागल्यानंतर पाणी पिता यावं ह्यासाठी. तर चला आपण त्याचं पूर्ण त्या पाण्याचा झराचं पूर्ण दर्शन घेऊया. आणि तुम्ही सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हे बघा पाण्याचं झरं, ह्याला पूर्ण दगडी बांधकाम आहे. तर आपले किवळचे नावजीबाबा भक्त ते इथून चालत येत होते. तर इथं कोणताही आता भक्तजन जी येतात मधनं चालत त्यांच्यासाठी हे पाण्याचं झरं आहे. तर ही देवाची करणी नारळात पाणी अशा प्रकार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, हा बघा पूर्ण. तर हा झरा कधीच आटत नाही, किती दुष्काळ येऊ द्या कायम पाणी असतं. तर ही ज्योतिबावली माहिती. लाड लाड करुणी मला नेल ज्योतिबाला. कायम येतो इथे, कारण आमचे पूर्वज सांगतात की आम्ही जसं बघतोय तसा हा झरा इथेच आहे, याचे कवाही पाणी आटलेले नाही. तर हे ज्योतिबा आपला डोंगर पूर्ण डोंगर आहे. तर इथून सर्व भक्त ह्या पायवाटेने चालत येतात. ही वाट पाहिली का, इकडून चालत येतात. चालत येणाऱ्या भक्त जेवढे आहेत ते इथून येतात. तर इथं आल्यानंतर इथं जरा या झाडाखाली आराम. माझ्या ज्योतिबांच्या चरणी गुलाल दौना वाहुनी, सांग भल बोलू चला माझ्या केदाराचं, सांग भल बोला माझ्या ज्योतिबांचं, सांग भल बोला. ज्योतिबाला जाऊया